अध्याय 13वा। श्री गणेशाय नमः। श्री जगद्गुरु दारुक शिवाचार्याय नमः। ओम शिवाय नमः। दुर्धर्षाय अनघाय नमः। गिरीशाय गिरीशाय नमः। भुजंगभूषणाय भर्गाय नमः। हिरण्यरेतसे उत्पत्ति स्थिती आणि लय यांचा साक्षी तू स्वयमेव। अवघे ब्रह्मांड शिवमय तू निमित्तोपादान जगताचे। शक्तीचे करुणी निमित्त तूची धरिषी रूपे अनंत। सकल चराचरा चाळवीत परी सर्वांवेगळा तू। जळ भरलेले सागरी त्यावरी नाचती लहरी। लहरी भिन्न भासती परी त्या अभिन्न सागरासी। सिंधू आणि बिंदू यांचा जैसा संबंधू तैसा तुझा दीनबंधू। साच संबंधू जीवासी। असो मी प्रवर्तलो येथ विवराया वीरशैव सिद्धांत। देई सामर्थ्य मजप्रत ग्रंथ सिद्धी पुरतेगा। आता श्रोत्यांनी व्हावे सावध करीतो शरणस्थल विशद। त्याचा हळुवारपणे आस्वाद घ्यावा मधुमक्षिके सम। शरणस्थलात जी राहे तिला आनंद भक्ती नाव आहे। शिवरूपा समीप जाता पाहे वाढे आनंद अपार। प्राणलिंगी स्थलात चिद्रूप ज्योती तिची घेतली अनुभूती। त्या अनुभवाचा आनंद चित्ती या स्थली ये दाटूनी। रेणुकाचार्य जगद्गुरुवर अगस्तीसी कथिती सविस्तर। तो शरणस्थलाचा विचार घ्यावा समजून सकलांनी। अंगस्थलांतर्गत शरणस्थल। अगस्त्य उवाच माहेश्वर प्रसादीति प्राणलिंगीति बोधितः। कथमेष समादिष्टः पुनश्चरण संज्ञकः। श्रीरेणुक उवाच अंगलिंगे ज्ञानरूपः सती ज्ञेयः शिवः पतिः। यत्सौख्यं तत्समावेशे तद्वान् शरणनामवान्। अगस्त्य पुसती रेणुका लागून भक्त माहेश्वर प्रसादी प्राणलिंगी जाण। आपण बोधिली ही स्थले पूर्ण आता निवेदावे शरणस्थल। जो साधक प्राणलिंगार्चन रत तो कैसा जातो शरणस्थलात। त्याचे आचरण लक्षणे समस्त विवरून या सांगावी। रेणुक म्हणती अगस्त्या ऐक। शिवज्ञानयुक्त प्राणलिंगी साधक तो अनुभवितो लिंगांग ऐक्य सुख। पती पत्नी भावाने शिवपती साधक सती हा दृढभाव धरूनी चित्ती। लिंग अंग सामरस्य स्थिती शरणस्थली भोगितो। जो ऐसे भोगितो सुख तोची जाण शरणस्थली साधक। या शरणस्थलाचे चार भेद देख तेही तुझसी सांगतो। स्थलमेतत्समाख्यातं चतुर्धा धर्मभेदतः। आदौ शरणमाख्यातं ततस्तामसवर्जनम्। ततो निर्देशमुद्दिष्टं शीलसम्पादनं ततः। क्रमालक्षणमेतेषां कथयामि निशाम्यताम्। पहिले जाण शरणस्थल, दुसरे तामस वर्जन स्थल,
तिसरे स्थल निर्देश स्थल शील संपादन स्थल चतुर्थ त्यांचे क्रमशः विवरण करीन ऐक लक्ष देऊन ऐक्यस्थलाधीचा सोपान शरणस्थल हासे शरणस्थल सतीव रमणेयस्तु शिवे शक्तिं विभावयन् तदन्यविमुखः सोऽयं ज्ञातः शरणनामवान् प्राणप्रिय पतिप्रती एकनिष्ठ असे स्त्री सती पती विण न चिंती कल्पांती चित्ती परपुरुष तैसा आपुला पती शिव मी त्याची सती हा दृढ भाव शिवासी मानितो सर्वस्व तोची शरण साधक पती पत्नीस प्रेम भरे सुख देतो सर्व प्रकारे तीही एकनिष्ठ अनुसरे जन्मवरी त्यालाच तैसा भक्त पत्नीस देख शिवपती देई परमानंद सुख जे अवीट आणि अलौकिक किती भोगिता न सरे म्हणून या शरणस्थलात आनंद भक्ती असे स्थित अनुपमेय परमानंद स्रोत शिव साक्षात जाणावा पती पत्नी लौकिकातील त्यांच्यात वियोग घडवी काळ परिभक्त सतीवर ही वेळ येत नाही कधीही शिवास पती मानील कोणी तरी त्याची सौभाग्य लेणी घेऊ शकेल हिरावूनी ऐसा कोण ब्रह्मांडी लिंगपती अंग सती ऐसी ज्याची स्थिरमती तोची जाणावा निश्चिती शरणस्थली साधक परिज्ञाते शिवे साक्षात् को वान्यमभिकाङ्क्षति निधाने महति प्राप्ते कः काचं याचतेऽन्यतः शिवानन्दं समासाद्य को वान्यमुपतिष्ठते गंगामृतं परित्यज्य कखांक्षेन्मृगतृष्णिकाम् विश्वसुखी ज्याच्यामुळे ज्याच्या तेजाने ब्रह्मांड उजळे तो परशिव ज्यासी मिळे त्याने काय अपेक्षावे धनाच्या हंड्यावरी बैसून भीक मागेल शहाणा कोण द्रव्यनिधी लाभता जाण कोण मागेल काचमणी तैसी श्रुती प्रमाणांनी शिवश्रेष्ठ ब्रह्मादिकाहूनी हे जाणले तो ज्ञानी अन्य देवा का इच्छील जो शरणस्थली साधक तो न मानी ब्रह्मादिक त्याची अविचल निष्ठा देख एका शिवा ठाई असे ज्यासी शिवानंद लाभला तो अन्य देव वंदील कशाला त्यागुनी अमृता सम गंगा जला मृगजळा पाठी कोण धावे संसार तिमिरच्छेदे विनाशंकर भास्करं प्रभवन्ति कथं देवा खद्योता इव देहिनाम् संसारार्थः शिवं यायात् ब्रह्माद्यैक्यं फलं सुरैः चकोरस्तुषितः पश्येत् चंद्रं किं तारका अपि अंधाराचा कराया नाश समर्थ नसे खद्योत प्रकाश उजळता सूर्याचा प्रकाश अंधार जाई पळूनी तैसा संसार रूप अंधार नष्ट करी शिवभास्कर शिवा पुढे काजवे साचार असती अन्य देवता
जो चंद्रामृताचे करीतो पान तो चकोर पक्षी लागता तहान चंद्राकडे पाहे होऊन दीन नच अन्य ताऱ्यांकडे तैसा संसार दुःखाने पीडला त्याने शरण जावे शंकराला ब्रह्मादि देवासी शरण गेला तरी लाभेन काहीच म्हणून एका शिवासी शरण जाईल शरणस्थली जाण अन्य देवतांचे प्रयोजन त्यास काही नसेची शिवयेव समस्तानां शरण्यः शरणार्थिनां संसारो रगदष्टानां सर्वज्ञः सर्वदोषः शिवज्ञाने समुत्पन्ने परानन्दः प्रकाशते तदासक्तमना योगी नान्यत्र रमते सुधीः तस्मात् सर्वप्रयत्नेन शङ्करं शरणं गतः तदनन्तसुखं प्राप्य मोदते नान्यचिन्तया संसार रूपी सर्पविष जो तत्काळ उतरितो अशेष शरणार्थींचे हरुनी दोष रक्षितो शिवतो एकची झाले शिवमहात्मज्ञान त्या आनंदात जो निमग्न तो शिवयोगी न रमेयान कोणत्याही सुखानंदी मन वाचा काये करून जो शिवासी अनन्य शरण त्यो त्यागितो अन्य देवता ध्यान आनंदमग्न शरण तो आता तामस निरसन स्थलाचे करीतो वर्णन अवधारी सादर होऊन मुनिवर्यागस्त्या तामस निरसन स्थल शिवासक्त परानंद मोदिना गुरुणा यतः निरस्यन्ते तमो भावा सतामस निरासकः यस्य ज्ञानं तमो मिश्रं न तस्य गतिरिष्यते सत्वं हि ज्ञानयोगस्य नैर्मल्यं विदुरुत्तमाः शिवावरी निष्ठा ठेवून जो नित्य परमानंदात मग्न तमो विकारांचे करी निवारण तामस निरासक शरण तो सत्वरजतम जाण हे प्रकृतीचे तीन गुण ते जीवा ठाई विषम होऊन सदोदित राहती त्यांचे प्रमाण न्यूनाधिक तेणे राजस तामस सात्विक असे संबोधिती लोक त्यानुसार जीवासी ज्याच्या ठाई सत्व अधिक तो माणूस असे सात्विक रजोगुण अधिक होता देख त्यास म्हणती राजस ज्याच्या ठाई अधिक तमोगुण तो तामस मनुष्य जाण जैसे त्रिगुणांचे भिन्न प्रमाण तैसा माणूस वागतो शरणस्थलीचा साधक पूर्णतः असे सात्विक तरीही उरला असे देख तमोगुण किंचित शुभ्र वस्त्रावरी लहान डागही दिसे अधिक उठून तैसा शरणाठाई तमोगुण उरला दिसे किंचित प्रमाद आलस्य निद्रा जाण हे तमोगुणाचे लक्षण ते टाकितो जो पूर्ण निवटून तो तामस निरासक ज्ञानी परी तमोगुणयुक्त त्यासी सद्गती नाही प्राप्त ज्ञानयोगासी उपयुक्त असे केवळ सत्वगुण शमोदमो विवेकश्च
वैराग्यं पूर्णभावना क्षान्तिः कारुण्यसम्पत्तिः श्रद्धा सत्यसमुद्भवा शिवभक्तिः परो धर्मः शिवज्ञानस्य बान्धवाः एतैर्युक्तो महायोगी सात्विकः परिकीर्तितः तमोगुणासी दूर सारून अंगी बाणवी उत्तम गुण तो शिवयोगी सात्विक पूर्ण सत्य जाण अगस्त्या ते कोणते गुण सात्विक तेही तुझसी कथितो देख शमदम आणि विवेक वैराग्य पूर्ण भावना शांती कारुण्य संपत्ती श्रद्धा आणि शिवभक्ती परमधर्म हे असती 10 गुण सात्विक अंतरेंद्रिय म्हणजे मन त्याचे करणे नियंत्रण याचे नाम शमजाण हेची कठीण सर्वात मन इंद्रियांचा स्वामी त्याच्या आज्ञेने इंद्रिये कर्मी तो सांगेल तैसे वर्तूनी त्यासी सदा तोषविती कर्म ज्ञानेंद्रियांद्वारे मनची भोगे विषय सारे त्यासी करणे बुद्धीद्वारे नियंत्रित तो शम बाह्येंद्रियांचे करणे दमन याचे नाव दम जाण इंद्रियांच्या दशद्वारातून मन धावे बाहेरी जर द्वार केले बंद तर मनावरी येई निर्बंध आणि विषयांपासून निषिद्ध ते वळेल माघारी शम साधिता घडे दम दम साधिता घडे शम ते परस्पर सापेक्ष गुणधर्म विवेकाने साधिती नित्य अनित्य विवेक आत्म अनात्म विवेक ऐसा द्विविध असे देख विवेक गुण तिसरा गृहदारा सत्ता वित्त आदी वस्तू अनित्य समस्त त्यांच्याकडे मन प्रवृत्त होऊन धावे सर्व काळ प्रपंच अनित्य ईश्वर नित्य ऐसा विचार करी चित्त तोची नित्यानित्य विवेक सत्य जाण महर्षी अगस्त्या आत्मबुद्धी अनात्म वस्तूत ती रोधून स्थिर आत्म्यात करणे यासची म्हणत आत्मानात्म विवेक मनातील स्पृहा जाण जाणे संपूर्ण विरून सर्व विश्वची वाटे तृण यास म्हणती वैराग्य विषय भोगाचा अभिलाष त्याचा न उरे किंचित लेश आत्मचिंतनी मग्न निशेष तेची वैराग्य जाणावे पडे अखंड तैलधार तैसे अंतरी ध्यान स्थिर चित्ता स्पर्शेना अन्य विचार तीच पूर्ण भावना अंगी असता सामर्थ्य अपराध्यासी न दंडिता किंचित सुधाराया सोडणे मुक्त यास शांती हे नाव मोह भय आणि स्वार्थ यापासून राहूनी अलिप्त करणे ती क्षमाची असत जाण शांती अगस्त्या प्राणिमात्रा विषयी कणव त्यास कारुण्य संपत्ती हे नाव पायातळी चिरडू नये जीव म्हणून जपून चालणे सत्यवस्तू शिवजाण त्यावरी दृढ विश्वास पूर्ण असणे याशी श्रद्धानाम जी असते कनिष्ठ पडे दान सुख दुःखाचे ते सर्व देणे शंकराचे दुःख मिळे तरी साचे ते सुखची मानणे ऐसिया दृढ भावा श्रद्धा म्हणावे कुंभोद्भवा अनन्य भावे भजणे शिवा ती जाणावी शिवभक्ती वीरशैव पंचाचार संपूर्ण त्यांचे निष्ठापूर्वक करणे पालन हाची जाण परधर्म जाण ऐसे दशगुण सात्विक हे सात्विक गुण साचार
शिवज्ञानाचे सहोदर, हे ज्याच्या ठाई पूर्ण स्थिर, तोची शरण सात्विक. काम क्रोध महामोह मदमात्सर्यवारणाः शिवज्ञान मृगेन्द्रस्य कथं तिष्ठन्ति सन्निधौ. यत्र कुत्रापि वा द्वेष्टि प्रपञ्चे शिवरूपिणे, शिवद्वेषी स विज्ञेयो रजसाविष्टमानसः. काम क्रोध महामोह मदमत्सर, हे जणू हत्तीच प्रचंड विकार, ते शिवज्ञान मृगेंद्रासमोर कैसे जिवंत राहतील. जे झाले रजोगुणापासून काम क्रोधादी विकार उत्पन्न, या विकारांनी मलिन चित्त ज्याचे झालेले, तो मनुष्य राजस करी शिवरूप प्रपंचाचा द्वेष. ऐसा जो रजोगुणी माणूस, त्यास म्हणती शिवद्रोही. काम क्रोध लोभ जाण, ही नरकाची द्वारे तीन, ज्ञानरूपी रत्नाचे हरण करती हे तस्कर. काम क्रोधाचे वादळ, येता संपे विवेक समूळ, मनुष्य वाहवत जाई प्रबळ. काम क्रोध संगतीने, ऋषीमुनी ज्ञाते भले, या वादळात हरवले. जाने विवेक शक्तीने ठेविले, नियंत्रण तो वाचला. महामोह म्हणजे अज्ञान, तो तमोगुणाचे संतान. मद म्हणजे अभिमान, विद्याधन रूपाचा. कोणी विद्यामध्ये डोले, कोणी धनमध्ये उताणा चाले. कोणी रूपमध्ये तिरके डोळे करून पाहे लोकांसी. दुसऱ्याचा उत्कर्ष उज्ज्वल, पाहता पोटी उठे शूल. तो मत्सराचा निखळ, पुतळाची जाणावा. ऐसे हे प्रबळ दुर्गुण, मदोन्मत्त हत्ती समान. कराया त्यांचे दमन, शिवज्ञानची समर्थ. यो द्वेष्टि सकलान् लोकान्, यो वाहं कुरुते सदा. यो सत्यभावनायुक्तः, सतामस इति स्मृतः. तमोमूला हि सञ्जाता, रागद्वेषादिपादपाः. शिवज्ञानकुठारेण छेद्यन्ते हि निरन्तरम्. शिवज्ञाने समुत्पन्ने, सहस्रादित्यसन्निभे. कुतस्तमो विकारा स्युः, महतां शिवयोगिनाम्. जो अहंकाराने फुगला, असत्य भावनांनी भारला. द्वेषे चिडकारितो सकला, तो मनुष्य तामसी. शिवमय असे सर्व संसार, त्यात कोणाचा झाला अनादर. तर त्याने अवमानिला शंकर, असे निश्चित जाणावे. तमोगुणाने उत्पन्नले, राग द्वेषादी वृक्ष सगळे. ते जाती समूळ छेदिले, शिवज्ञान कुठाराने. तेजस्वी सहस्र सूर्या समान, प्रकाशमय शिवज्ञान. ते प्राप्त त्या शिवयोग्या लागून, अज्ञानांधकार कुठे मग. शरणस्थलातील साधक पूर्ण, ऐसे करी तामस निरसन. आता निर्देश स्थलाचे विवरण, अवधारी मुनिवर्या. निर्देश स्थल. निराकृत्य तमो भागम्, संसारस्य प्रवर्तकम्.
निर्दिश्यते तु यज्ञानम् स निर्देशयति स्मृतः गुरुरेव परं तत्त्वं प्रकाशयति देहिनाम् को वा सूर्यं विना लोके तमसो विनिवर्तकः जो संसाराचे मूल कारण तो घालवूनी तमोगुण श्री गुरु जे उपदेशिती ज्ञान त्यास म्हणती निर्देश करूनी अंधाराचा नाश विश्वाला देणे प्रकाश हे सूर्या वाचूनी कोणास शक्य जैसे नसेची तैसा तमोगुण नाशून परतत्व प्रकाशून शिष्यासी दाखवी ऐसा कोण श्री गुरु वाचूनी नसेची श्री गुरुची खरे मार्गदर्शक परमार्थ पथावरी सहाय्यक परशिव तत्व दिग्दर्शक अन्य कोणी नसेची जो बोधितो शिवज्ञान जो तोडितो संसार बंधन जो साधवी आत्मकल्याण तोची खरा सद्गुरु अंतरेण गुरुं सिद्धं कथं संसार निष्कृतिः निदानज्ञं विना वैद्यं किं वा रोगो निवर्तते अज्ञानमलिनं चित्त दर्पणं यो विशोधयेत् प्रज्ञाविभूतियोगेन तमाहुर्गुरुसत्तमम् रोगाचे करोनी निदान वैद्य करी रोग निवारण तैसे ज्ञान सिद्ध गुरुबोधे करून नष्ट होई भवरोग दर्पणावरी साठता धूळ त्याचे लोपे रूप निर्मळ त्यात पाहता दिसेमळ प्रतिबिंब मात्र दिसेना तैसा चित्त दर्पणावरी अज्ञानमळ साठला जन्मांतरी तो ज्ञान विभूती घासूनी दुरी करिता होई निर्मल मग त्या शुद्ध दर्पणात आत्मरूप होई प्रतिबिंबित हे करी त्यासची गुरु निश्चित मानावे शिष्यवराने अपरोक्षिततत्त्वस्य जीवन्मुक्तस्वभाविनः गुरोः कटाक्षे संसिद्धे को वा लोकेषु दुर्लभः कैवल्यकल्पतरवो गुरवः करुणालयाः दुर्लभा हि जगत्यस्मिन् शिवाद्वैतपरायणाः जाने परतत्व जाणले जो जीवन मुक्त होऊन डोले त्या श्री गुरुचे कृपा कटाक्ष लाभले मग जगी दुर्लभ काय त्याच्या नेत्र संकेते करून सर्व सिद्धी क्षाळतील चरण इंद्रादी देव कर जोडून पुढे उभे राहतील ऐसा उदार श्री गुरु तो कैवल्याचा कल्पतरू ऐसा शिवाद्वैतनिष्ठ सद्गुरु जगी दुर्लभ अत्यंत क्षीराब्धिरिव सिन्धूनां सुमेरुरिव भूभृतां ग्रहाणामिव तिग्मांशुः मणीनामिव कौस्तुभः द्रुमाणामिव भद्रश्रीः देवानामिव शङ्करः गुरुशिवः परस्याख्यो गुरूणां प्राकृतात्मनाम् श्रेष्ठ क्षीर सिंधू समुद्रात मेरू श्रेष्ठ सर्व गिरीत भानु श्रेष्ठ सर्व ग्रहात
तैसा गुरुत सद्गुरु रत्नात श्रेष्ठ कौस्तुभ रत्न वृक्षात श्रेष्ठ वृक्ष चंदन देवात श्रेष्ठ त्रिलोचन तैसा लौकिक गुरुत सद्गुरु ऐसा शिवाद्वैत तत्पर लौकिक गुरुत श्रेष्ठतर तो परमगुरु संसार सागरातूनी पार करी शरणस्थलातील अंतिम जाण ते स्थलशील संपादन ते करितो आता कथन सर्व लक्षणांसहित शील संपादन स्थल जिज्ञासा शिवतत्त्वस्य शीलमित्युच्यते बुधैः निर्देश्य योगादार्याणां तद्वान् शीलेति कथ्यते प्रपन्नार्तिहरे देवे परमात्मनि शङ्करे भावस्य स्थिरता योगः शीलमित्युच्यते बुधैः श्री गुरु बोधे करून शिवतत्व घ्यावे जाणून या जिज्ञासेला जाण ज्ञाते शील संबोधिती ज्याच्या मनीती उद्भवते त्यास शीली म्हणती ज्ञाते ज्याला जाणल्यावरी जाणण्याते काही अन्य उरेना विश्व 36 तत्वयुक्त ऐसे मानितो वीरशैव सिद्धांत शिवतत्व हे पहिले त्यात पृथ्वी तत्व अंतिम 35 तत्वांचा विचार त्यागून शिवतत्वाविषयी उत्पन्न जागृत होई जिज्ञासा पूर्ण तीच शील जाणावी जो भक्त येई शरण त्याचे ताप करितो हरण म्हणून शिवास हर हे अभिधान असे सत्य जाण हे त्या परब्रह्म शिवा ठाई जो चित्त ठेवितो अक्षयी त्यास शीली नाम पाही दिले ज्ञानी लोकांनी शीलं शिवैकविज्ञानं शिवध्यानैकतानताम् शिवप्राप्तिसमुत्कण्ठा तद्योगी शीलवान् स्मृतः शिवादन्यत्र विज्ञाने वैमुख्यं यस्य सुस्थिरम् तदासक्तमनोवृत्तिः तमाहुः शीलभाजनम् सर्वोत्तम हे शिवध्यान अन्य ध्यान न करणे त्याविण शिवप्राप्तीस्तव उत्कंठित मन यास शील हे नाव ज्याच्या ठाई वसे शील त्यास शीलवान म्हणती सकळ शिवज्ञानावीण अन्य तळमळ त्याच्या मनी वसेना शिवज्ञानातची ज्याचे मन सदैव राहते गुंतून तोची खरा शीलवान अन्य केवळ नावाचे पतिव्रताया यच्छीलं पतिरागात् प्रशस्यते तथा शिवानुरागेण सुशीलो भक्त उच्यते पतिं विना यथा स्त्रीणां सेवान्यस्य तु गर्हणाम् शिवं विना तथान्येषां सेवा निन्द्या कृतात्मनाम् जैसे पतिप्रेमातूनि उत्कट पतिव्रतेचे शील होय प्रकट तैसी दृढ शिवभक्तीने स्पष्ट होई सुशीलता भक्ताची पतीवरील पत्नीची प्रीत जस जशी होई वृद्धिंगत तस तसे तिचे जाई होत पातिव्रत्य दृढतर तैसा शरणस्थलीचा भक्त शिवावरी अत्यंत अनुरक्त
तो जे करी कृत्ययुक्त ते केवळ शिवास्तव. शिवासाठी शिजवी अन्न, शिवासाठी उद्योगी मग्न, चाले बोले करी कर्माचरण, सर्व शिवा प्रीत्यर्थ. जैसी पतिव्रता पतिवीण, अन्य पुरुषाचे न करी चिंतन, तैसेच अन्य देवतार्चन, शरण भक्तासी निषिद्ध. बहुनात्र किमुक्तेन शिवज्ञानैकनिष्ठता, शीलमित्युच्यते सद्भिः शीलवांस्तत्परो मतः. शिवात्मबोधैकरतस्थिराशयः शिवं प्रपन्नो जगतामधीशम्. शिवैकनिष्ठाहितशीलभूषणः शिवैक्यवानेशैकथ्यते बुधैः. दृढ शिवनिष्ठे समणावे शील, अधिक काय सांगू सकळ, ते अंगी जाचा तो शीलवान निर्मळ. ऐसे सज्जन सांगती एकनिष्ठ लिंगांग ज्ञानी रत, जगदीश्वर शिवासी शरणागत. सतीपती भाव दृढ मनात, अलंकृत शिवैक्यनिष्ठाशीलाने. तोची शिवज्ञानी सत्य शरण, पुढे ऐक्यस्थली जाऊन राहतो शिवैक्य होऊन. असे सांगती शिवज्ञानी ऐक्यस्थल हा अंतिम क्षण, तो साधावया जन्मांतरातून. जीवाचे चालले अखंड भ्रमण, ते स्थल पुढे निरोपू. शिवस्वरूप जगद्गुरुवर श्री काशी महास्वामीजी चंद्रशेखर, त्यांच्या आज्ञेने ग्रंथ मधुर रचितो शेषनारायण. श्री सिद्धांत शिखामणी तत्वामृत, सद्भावे परिसोत शिवभक्त. होतील मने भक्तियुक्त, त्रयोदशोऽध्याय पूर्णः. ॐ तत्सदिति श्री शिवगीतेषु श्री सिद्धान्तागमेषु शिवाद्वैतविद्यायां शिवयोगशास्त्रे श्री रेणुकागस्त्यसंवादे वीरशैवधर्मनिर्णये श्री शिवयोगी शिवाचार्य विरचिते श्री सिद्धान्तशिखामणौ अंगस्थलांतर्गत शरणस्थले शरणस्थलादि चतुर्विधस्थल प्रसंगो नाम त्रयोदशः परिच्छेदः. श्री शिवार्पणमस्तु.